नमस्कार विद्यार्थी मित्र, आता आपण सराव संच 5.3 पाहणार आहोत. 5.3 हा सराव संच पूर्णतः चढ या संकल्पनेशी निगडित आहे. आपल्याला माहिती आहे चढाची दोन सूत्र आहेत. पहिलं, जर रेषेने एक्स अक्षाच्या धन बाजूशी म्हणजे धन दिशेशी केलेला कोन दिला असेल, एक्स अक्षाची धन दिशा ह्या बाजूला आहे, त्याच्याशी रेषेने जो कोन दिला असेल त्या कोनावरून रेषेचा चढ काढला जातो. रेषेचा चढ बरोबर टॅन थिटा, म्हणजे त्या कोनाचं टॅन्जेंट गुणोत्तर घेतलं की आपल्याला रेषेचा चढ मिळतो. आणि दुसरं सूत्र आहे, जर रेषेचे आपल्याला दोन बिंदू दिले असतील, उदाहरणार्थ ए बी बिंदू दिला, ए चे निर्देशक x1 y1 असेल, बी चे निर्देशक x2 y2 असेल, तर रेषा AB चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 या सूत्राने काढावं लागतं. ही दोन सूत्र घेऊन आपल्याला हा भाग सोडवायचा आहे. पण यासाठी आपल्याला अजून काही महत्वाचे मुद्दे माहित असले पाहिजे. त्यात पहिला मुद्दा आहे एक्स अक्षाचा चढ 0, कारण एक्स अक्षाच्या धन बाजूशी केलेला कोन 0च असतो. परिणामतः एक्स अक्षाचा चढ बरोबर टॅन 0 आणि 0ची किंमत 0च येणार. वाय अक्षाचा चढ हा सांगता येत नाही. का सांगता येत नाही, तर वाय अक्षाने एक्स अक्षाच्या धन बाजूशी केलेला कोन, वाय अक्ष एक्स अक्षाची धन बाजू ही धन बाजू यांच्याशी केलेला कोन 90 अंशाचा, म्हणजेच वाय अक्षाचा चढ हा टॅन 90 एवढा असतो. आणि टॅन 90 ची किंमत आहे सांगता येत नाही, किंवा वाय अक्षाचा चढ हा ठरविता येत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा माहित असला पाहिजे, तो म्हणजे समांतर रेषांचा किंवा एकाच रेषेचा परंतु भिन्न नावे असतील तर चढ समान. एवढे मुद्दे तुम्हाला माहित असले पाहिजे. हा अभ्यास सोडवत असताना हे सर्व मुद्दे आपल्याला माहित असले पाहिजे. याच मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास 5.3 सोडू. 5.3 मधलं पहिलं गणित, रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेशी कोन दिलेले आहेत, त्यावरून रेषेचा चढ काढा. आणि आपल्याला ते कोन आहेत 45 अंश, 60 अंश, 90 अंश, पण मी एक्स्ट्रा 30 कारण तेवढाच राहतो. हे 3-4 कोन आपण घेऊया आणि त्यांचा चढ काढू. पहिला आहे 45 अंशाचा एक्स अक्षाच्या धन दिशेशी, पहिला आहे एक्स अक्षाच्या धन दिशेशी
45 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेचा चढ बरोबर 45 अंशाचं टँजेंट गुणोत्तर घ्यायचं म्हणजे टॅन 45 अंश आणि टॅन 45 ची किंमत 1 आहे. कंसात लिहा टॅन 45 बरोबर 1. झालं गणित. याच पद्धतीने दुसराही एक्स अक्षाच्या धन दिशेशी 60 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेचा चढ बरोबर टॅन 60 आणि टॅन 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3. कंसात इथेही किंमत लिहा टॅन 60 बरोबर वर्गमुळात 3. यानंतर एक्स अक्षाच्या धन दिशेशी तिसरा आहे एक्स अक्षाच्या धन दिशेशी 90 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेचा चढ बरोबर टॅन 90 आणि टॅन 90 ची किंमत आहे सांगता येत नाही किंवा टॅन 90 ची किंमत सांगता येत नाही. अव्याख्याय. अव्याख्याय म्हणजे ठरविता येत नाही. आणि शेवटचा भाग आहे चौथा एक्स अक्षाच्या धन दिशेशी 30 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेचा चढ बरोबर टॅन 30. आणि आपल्याला माहिती आहे टॅन 30 ची किंमत आहे 1/वर्गमुळात 3. कंसात याची किंमत लिहून ठेवा टॅन 30 बरोबर 1/वर्गमुळात 3. मुलांनो, याशिवाय तुम्हाला वेगळ्या कोणाचं विचारलं जाऊ शकत नाही किंवा विचारलं जाणार नाही. तर आपल्याला हे 4 कोनांचं माहित असलं पाहिजे म्हणून मी हे 4ही कोन दिलेले आहेत. मुलांनो, आता सराव संच 5.3 मधलं दुसरं गणित पहा. प्रश्न आहे खालील दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचा चढ काढा. त्याच्यात आपल्याला काही उदाहरणं दिलेली पण एक उदाहरण आपण त्यातलं पाहू. पहिलं उदाहरण आहे ए बिंदूचा निर्देशक 2 3 बी चा निर्देशक 4 7. तर आपल्याला रेषा AB चा चढ काढायचा आहे. ए चे निर्देशक जे आहे त्याला x1 y1 मानू, बी चा निर्देशक x2 y2 मानू. या ठिकाणी रेषेचे 2 बिंदू दिले असतील तर रेषेचा चढ काढायची सूत्र आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. त्या सूत्राचा वापर करू. या ठिकाणी रेषा AB आहे. रेषा AB चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. इथं मुलांना लक्षात घ्या
वाय निर्देशकातील फरक हा अंशस्थानी आला पाहिजे, तर एक्स निर्देशकातील फरक हा छेदस्थानी आला पाहिजे. इथं चूक होता कामा नये. y2 ची किंमत घ्या 7 वजा y1 ची किंमत 3 छेद x2 ची किंमत 4 वजा x1 ची किंमत 2. 7 वजा 3 4, 4 वजा 2 2, 4 ला 2 ने भाग दिला तर उत्तर राहत 2. म्हणून रेषा AB चा चढ 2. या पद्धतीने आपल्याला ही बाकीची गणितं सोडवायची आहेत. त्या उत्तराला आपण चौकट करू. मुलांनो, या ठिकाणी 5.3 मधलं तिसरं गणित आहे. खालील बिंदू एक रेषे आहेत की नाही ते ठरवा. त्यातले आपण 2 गणितं पाहूया. पहिलं गणित आहे ए चे निर्देशक -1 आहे, बी चे 0 1 आणि सी चे 1 3. आता ही जी गणितं आहेत, तिसरा प्रश्न, हे कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? जर एकाच रेषेवर 3 बिंदू असतील तर त्या रेषेला आपण रेषा AB म्हणणार किंवा रेषा BC म्हणणार किंवा रेषा AC म्हणणार. परंतु ती एकच रेषा आहे. जर आपण रेषा AB चा चढ काढला तर तीच रेषा दर्शवणार, BC चा चढ सुद्धा तीच रेषा दर्शवणार. म्हणजे या तीनही रेषाचा, रेषा AB, रेषा BC आणि रेषा AC चा चढ एकच येणार. का तर ती एक रेषा आहे. परंतु जर या ठिकाणी हे 3 बिंदू एक रेषीय नसतील, उदाहरणार्थ AB हे बिंदू एका रेषेवर आहे, BC हे बिंदू एका रेषेवर आहे, अशा वेळेस रेषा AB चा चढ आणि रेषा BC चा चढ वेगवेगळा. का वेगवेगळा? तर त्या दोन्ही रेषा भिन्न आहेत, म्हणून भिन्न रेषांचा चढ भिन्न आहे. मी तुम्हाला सांगितलं की रेषेचा चढ ही त्या रेषेची ओळख आहे. म्हणजे त्या रेषेने एक अक्षाच्या धन दिशेशी किती अंशाचा कोन केलेला आहे हे सर्वसाधारणपणे रेषा दर्शवते. म्हणून वेगवेगळ्या रेषांचा चढ वेगवेगळा असेल, एकाच रेषेचा चढ सारखाच येतो. आपण या ठिकाणी ए बिंदूचे निर्देशक x1 y1 मानले, बी चे निर्देशक x2 y2 मानले, सी चे निर्देशक x3 y3. त्यावरून रेषा AB चा चढ बरोबर y2 वजा y1, ए आणि बी चे निर्देशक y2 वजा y1 छेद x2 वजा x1. y2 ची किंमत 1 वजा y1 ची किंमत आहे -1 छेद x2 ची किंमत 0 वजा x1 ची किंमत -1 बरोबर 1 वजा वजा अधिक 1 तसाच पुढला छेद 1 0 वजा वजा अधिक 1 1 अधिक 1 2 छेद 1 म्हणजेच 2. रेषा AB चा चढ आला 2. रेषा BC चा चढ घ्या. रेषा BC चा चढ बरोबर या ठिकाणी y3 वजा y2 छेद x3 वजा x2. y3 ची किंमत आहे 3 वजा 1 छेद 1 वजा 0
3 वजा 1 2 छेद 1 वजा 0 1 म्हणजेच रेषा बीसीचा चढ सुद्धा 2 आहे. रेषा AB आणि रेषा BC यांचा चढ समान. आणि दोघांमध्ये जर पाहिलं तर बी बिंदू सामायिक आहे, म्हणून बिंदू ए बी सी एक रेषीय आहे. हे पहिलं गणित त्यातलं. आता आपण तिसरं गणित पाहू. तिसऱ्या गणितात एल एम एन हे बिंदू दिलेले आहेत. या ठिकाणी एल चे निर्देशक x1 y1 घेतले, एम चे x2 y2, एन चे x3 y3. पहिल्यांदा आपण रेषा एल एम चा चढ काढू. रेषा एल एम चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. सूत्र वापरा. y2 ची किंमत 3 वजा 5 छेद 3 वजा 2. 3 वजा 5 वजा 2 छेद 3 वजा 2 1 म्हणजे 2 वजा 2. एल एम चा चढ आला वजा 2. रेषा एम एन चा चढ बरोबर y3 वजा y2 छेद x3 वजा x2. या ठिकाणी y3 ची किंमत 1 वजा 3, y2 ची किंमत 3 आहे, छेद 5 वजा 3. 1 वजा 3 वजा 2 छेद 5 वजा 3 2. जर आपण 2 ला 2 ने भागलं तर उत्तर येणार वजा 1. पहा, रेषा एल एम चा चढ आणि रेषा एम एन चा चढ दोन्ही पण भिन्न आहेत, म्हणून खाली म्हणणार रेषा एल एम चा चढ बरोबर नाही. काट मारा बरोबर चिन्हावर. रेषा एम एन चा चढ आणि जर चढ समान नाही, दोघांचाही यम हा सामायिक बिंदू आहे, म्हणजे समांतर तर रेषा होऊ शकत नाही. का नाही तर यम हा सामायिक बिंदू आहे. म्हणजेच या ठिकाणी जर एल एम आणि एम एन ह्या वेगवेगळ्या रेषा आहेत आणि वेगवेगळ्या रेषा आहेत, त्या रेषेवर हे 3 बिंदू आहेत, म्हणून तीनही बिंदू नैक रेषीय आहेत, म्हणजे एक रेषीय नाही. बिंदू एन समान सामायिक. बिंदू एन सामायिक यासाठी की या रेषा समांतर नाही असं म्हणता येईल काही वेळेस. तर यम हा दोन्ही बिंदू रेषांमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी बिंदू एल एम एन एक रेषीय नाही. प्रश्न तिसरा या पद्धतीने सोडवायचा.